संजय राऊत यांच्या एक्स पोस्ट नंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लावला गेलाय। बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशिकमध्ये गंभीर गुन्हा दाखल होता। भाजपावर टीका होऊ लागल्यामुळे आता प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती आहे। आज मुंबईमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होता। सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना अटकपूर्व जामीन नसताना प्रवेश होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। किरण, काय नेमकं भाजपने याबाबत सांगितलेलं आहे आता पक्षप्रवेशाला ब्रेक देताना? रिद्धी, खरं तर सकाळपासूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल आणि त्यासोबतच 8 दिवसांपूर्वी ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती त्या मामा राजवाडे यांच्या प्रवेशाच्या चर्चा रंगलेल्या होत्या। या चर्चा सुरू असताना त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये 2 ते 3 दिवसांपूर्वी जो गुन्हा दाखल होता तो अतिशय गंभीर गुन्हा दाखल होता। रॉबरी, दरोडा यासारख्या त्यामध्ये कलम देखील लावण्यात आलेले होते। आणि असं सगळं असताना त्यांचा प्रवेश एका बाजूला होत असल्याच्या चर्चा रंगलेल्या असताना संजय राऊतांनी ट्विट करून भाजपवर टीका केलेली होती। या टीकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळामध्ये देखील चर्चा रंगलेल्या होत्या। आणि असं सगळं असताना आता हा प्रवेश थांबवण्यात आल्याची माहिती मिळते। एकूणच नाशिकमधून आजच्या दिवशी जे प्रवेश मुंबईच्या भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये होणार होते त्या प्रवेशाला थांबवण्यात आल्याची माहिती मिळते। एकूणच नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी उलथापालथ आजच्या दिवशी होणार असल्याची सगळी चर्चा होती। त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण जी राजकीय वर्तुळातील जी चर्चा होती ती चर्चा पाहता एकूणच सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा प्रवेश थांबवण्यात आल्याची माहिती समोर येते। कृती अगदी किरण, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या प्रकरणावर या पक्षप्रवेशाबाबत काय नेमकी टीका झाली होती बघूया। भाजपमध्ये कोणाकोणाला प्रवेश आहे? भाजपमध्ये आता चारित्र्यवान माणसांना प्रवेश नाही। तुम्ही बलात्कार, विनयभंग, भ्रष्टाचार, घोटाळे, चोऱ्या, दरोडे हे गुन्हे असलेलं सर्टिफिकेट घेऊन या, मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल असं त्याने बहुतेक आचारसंहिता केलेली दिसते। अर्थात ठीक आहे, भाजपची डी गँग झालेली आहे, म्हणजे डरपोक लोकांना घेण्याची गँग। सगळे डरपोक हे डी गँग ते झालेले आहे। इथे डी गँग म्हणजे दाऊदची आणि केंद्रामध्ये डी म्हणजे डरपोक लोकांची। ही डी गँगमध्ये सगळे गेले। आमच्या पक्षाचे वरिष्ठ ते नेते असल्यामुळे, महानगर प्रमुख असल्यामुळे आम्ही सर्व उपनेते दत्ताजी, वसंतराव, विनूभाऊ आणि आम्ही सर्वच लोक आयुक्तांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रेशरमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि कदाचित त्याला घाबरून किंवा ते नव्हतेच जागेवर आणि भाजपने ती टॅक्टिस केली, बळजबरीने गुन्हा दाखल केला आणि 2 दिवसात बाहेर कुठेतरी भेटून त्यांना 100% दबाव आणलेला दिसतो। सुनील बागुल असतील, राजवाडे असतील आणि आता त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे, सुरूच आहे महाराष्ट्रात 3 वर्षापासून।